खरंच मनापासून वाटतं की मराठ्यांना आता तरी न्याय मिळावा. अजून किती वर्ष हा लढा द्यायचा, किती दिवस अन्याय सहन करायचा. आता कुणामुळे हे आरक्षण मिळालं नाही, मागील 40 वर्ष कोण सत्तेत होते आणि आता कोण आहे यामध्ये मला पडायचं सुद्धा नाही. आणि हे सुद्धा चांगलं माहित आहे की कुणी मराठा समाजाचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केला. पण मित्रांनो, आज असं वाटतं की माझ्या मराठा समाजाला पुन्हा कोणी फसवू नये, त्यांची चेष्टा मस्करी होऊ नये, त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांची मुले बाळे चांगल्या शाळेत शिकावी. जर आरक्षण देणं जमत नसेल तर कृपया सर्वांचं आरक्षण काढावं आणि सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, जेणेकरून कुठल्या जातीवर अन्याय होणार नाही आणि गरिबाची पोरं सुद्धा शाळा शिकतील, चांगल्या पदावर जातील, आपल्या घराला गरिबीतून बाहेर काढतील. पण आपल्या राज्यातल्या नेत्यांना हे नको होतं. त्या बलाढ्य नेत्यांची नावे मला घ्यायची नाहीत. त्यांना फक्त हा आरक्षणाचा विषय अडकवून ठेवायचा होता आणि त्या माध्यमातून जातीवाद करायचा होता. आणि तोच जातीवाद आणि त्याच भूलथापा ते मागील 30-40 वर्ष देत आलेत. आणि आता सुद्धा काही नेते त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्यांना ओळखा मित्रांनो, त्यांना प्रश्न विचारा आणि आता हा आरक्षणाचा मुद्दा काय तो एकदाचा मिटवून टाका. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काही